आज आपण बघितलं असेल की भारत देश हा खऱ्या अर्थानं लोकशाहीवर चालणारा देश म्हणून आहे आणि आमच्या मॅडम खासदार आदरणीय सोनियाजी गांधी आणि आमचे विरोधी पक्षनेते लोकसभेचे आदरणीय राहुलजी गांधी यांना जो ईडीचा समन्स या ठिकाणी दिला आहे त्याच्या विरोधात हे सगळं आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून आयोजित केलं होतं आणि आपण पाहिलं की हुकुमशाहीवर देश कशा पद्धतीने आणि राज्य देखील कसं चालत आहे, भाजपाची सगळी मनमानी कशी चालू आहे, प्रत्येक महिन्याला नोटीस देऊन आमच्या सगळ्या काँग्रेसच्या नेते लोकांना कशा पद्धतीचा त्रास देऊन नाहक त्यांना या त्रासाला समोर जावं लागत आहे, त्याच्या विरोधातच आजचं हे आंदोलन होतं। आणि खऱ्या अर्थानं जर का तुम्हाला जेलमध्ये टाकायचं असेल तर भाजपातले अनेक भ्रष्टाचारी नेते आहे, अनेक भ्रष्टाचारी लोक पदाधिकारी आहे की जे खुलेआम सांडासारखे सगळीकडे फिरत आहे, मात्र त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई या ठिकाणी होत नाही आणि जे निरपराध लोक आहे त्यांच्यावर चुकीच्या नोटिसा देऊन त्यांच्यावरती कारवाया केल्या जात आहे। म्हणजे आज या देशात खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत आहे का याचा प्रश्न देखील जनमानसाला पडला। ज्या पद्धतीची हुकुमशाही केंद्रात आणि राज्यात या भाजपच्या सगळ्या नेत्यांची, भाजपच्या सगळ्या लोकांची चालू आहे, त्याच्या विरोधात आजचं हे आंदोलन होतं। आणि खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून, कार्यकर्ते म्हणून आम्ही आदरणीय राहुलजीच्या, आदरणीय सोनिया मॅडमच्या प्रत्येक अडीअडचणीत, सुखदुःखात त्यांचे खऱ्या अर्थानं कार्यकर्ते म्हणून प्रत्येक त्यांच्या अडचणीत आम्ही कायम सोबत आहोत।